we had already learned first part of article. In the previous part, we learned the indefinite articles A and M. Now, in this video, we are going to learn here the definite article the, and it is the second part of article. आज आपण द या आर्टिकल विषयी पाहणार आहे. आधीचं जे आर्टिकल होतं इनडेफिनेट आर्टिकल जे होते ए आणि एन याचे उपयोग आपण आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता द हे आर्टिकल जे आहे याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात. याचं कारणच मुळात असं आहे की जेव्हा आपल्याला याचे काही नियम आहेत, जर आपण हा पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला ए एन आणि द हे आर्टिकलचे यूज, पर्टिक्युलरली द हे आर्टिकल आपल्याला आता आपण डिटेल्समध्ये याचे नियम सगळे पाहणार आहोत. तुमचा एकही प्रश्न कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षेमधला चुकणार नाही. त्याचं कारण आहे की तुम्हाला द च्या विषयीचे सगळे नियम, द या आर्टिकल विषयीचे सगळे नियम आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पहिला आहे, याला द ला डेफिनेट आर्टिकल म्हणतात. त्याचं कारण असं आहे की पहिला नियम असा आहे की जर जगामध्ये एकमेव अद्वितीय अशी जर कुठली वस्तू असेल तर त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरावे. पहिला नियम, द सन, द सन, द मून, द हिमालया, अशा प्रकारे जे एकमेव वस्तू आहे जगामध्ये अशा ठिकाणी द चा आर्टिकल वापरला पाहिजे. द स्काय म्हणून पहिला नियम आहे की द वापरताना पहिला नियम असा आहे की जगामधली एकमेव अद्वितीय अशी जी गोष्ट आहे त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलं पाहिजे. नंबर दोन ला आपल्याला सांगता येईल की एकवचनी जे नाम आहे, एकवचनी नाम आपण जेव्हा वापरत असतो की बघा, आय हॅव अ डॉग, आय हॅव अ डॉग, मी इथे ए वापरलं आहे. आय हॅव अ डॉग, माझ्याकडे एक कुत्रा आहे. परंतु या कुत्र्याचा जर आणखी पुढच्या वाक्यामध्ये जर आपण उल्लेख करत असू तर त्या ठिकाणी द डॉग इज व्हेरी ऑनेस्ट. आता या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरलं कारण एकाच वाक्यामध्ये जेव्हा एका नामाचा आधीच्या वाक्यामध्ये उल्लेख आलेला आहे आणि पुन्हा त्याचा उल्लेख जर होत असेल तर नेम नंबर 2 इज टेल हिअर दॅट यू अरेंज देअर द आर्टिकल बिफोर द नाउन. नंबर 3 चा हे सांगता येईल आपल्याला, एखादी व्यक्ती, समजा नंबर 3 मध्ये आपल्याला दुसरं सांगता येईल की एखादी व्यक्तीविषयी आपल्याला डेफिनेट माहिती सांगायची आहे तर अशा व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा स्थळाच्या आधी सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं असते. जसं इथं बघा, द बुक यू वॉन्ट इज लॉस्ट. आता मी इथं द बुक म्हटलं, जे पुस्तक ज्याच्याविषयी मी जोर देऊन सांगतो आहे की जे तुला पाहिजे आहे त्याच्याविषयी डेफिनेट माहिती सांगतोय की इज लॉस्ट, म्हणजे अशा याच्या आधी आपल्याला द हे आर्टिकल लिहायचं आहे. हा झाला नियम तिसरा, जोर देऊन जर सांगायचं असेल. किंवा याच्यामध्ये आपल्याला आणखी एखादं उदाहरण असं सांगता येते, कॉल द मॅन, कॉल द मॅन स्टँडिंग आउटसाइड. आता मी द मॅन म्हटलं आहे, कॉल द मॅन. द मॅन कोणता माणूस? जो बाहेर उभा आहे. जोर देऊन सांगतो की जो बाहेर उभा आहे त्याला आतमध्ये बोलावं किंवा बोलावं. तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. आतापर्यंत आपण 3 नियम बघितलेत. आता चौथा नियम बघूया. आणि हे नियम बघत असताना वारंवार व्हिडिओ ऐका आणि हे नियम पाठ करा, वहीमध्ये नोंदवून ठेवा, लिहून घ्या. नंबर 4 चा हे सांगता येईल आपल्याला प्रात्यक्षिक
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एखादी व्यक्ती असेल किंवा स्थळ असेल किंवा वस्तू असेल, त्याचा उल्लेख जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्या नामाच्या पूर्वी सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं असते. जसं उदाहरणार्थ द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. आता मी तर डॉग हा सार्वजनिक प्रातिनिधिक स्वरूपात म्हटलंय. कुत्र्यांची जी जात आहे, जी जमात आहे, ती प्राणी आहे, ही अतिशय प्रामाणिक अशी जात आहे किंवा ते कुत्रा हा अतिशय प्रामाणिक असतो. तर त्या जातीविषयी त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपात हा शब्द घेतलेला आहे. किंवा दुसरं आहे द रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर. फ्लावरचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये द रोज सुंदर असं हे आहे, फुल आहे. त्याच्यानंतर पाचवा नियम असं सांगता येईल आपल्याला, सुपरलेटिव्ह डिग्री जर असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे आपण विशेषण किंवा ऍडव्हर्ब वापरतो किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो फॉर्म वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा द हे आर्टिकल वापरतात. जसं राम इज द CLEVEREST cleverest boy in the class. मी आता रामच्या बद्दल सांगतो आहे द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या मध्ये जो आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म वापरतो, ऍडव्हर्ब असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल, त्याच्या आधी सुद्धा द हे आर्टिकल वापरलं जाते. वन ऑफ द असेल, द मोस्ट असेल किंवा जिथे ईएसटी लागते त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलं जाते. हा नियम झाला आपला पाचवा. म्हणजे तरतम भाव व्यक्त करत असताना, तुलना करत असताना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा द हे आर्टिकल वापरतात. तसंच सहावा नियम आहे, एखाद्या विशिष्ट लोकांची जमात असेल, जात असेल, वर्ग असेल, प्रतवारी करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा द हे वापरतात. जसं द पुअर द रिच, अशा प्रकारे. आता याचा वाक्यात उपयोग जर आपल्याला करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की द रिच शुड SHOULD द रिच शुड हेल्प टू द पुअर. आता इथे द रिच म्हणजे श्रीमंत लोकांचा वर्ग आणि द पुअर म्हणजे गरीब लोकांचा वर्ग. म्हणजे श्रीमंत लोकांनी गरीब लोकांना मदत केली पाहिजे. अशा ठिकाणी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरलं पाहिजे. हा झाला आपला सहावा नियम. जगातल्या ज्या मगाच पाहिला आपण पहिल्या नियमामध्ये की जगामध्ये अशा काही वस्तू असतात, द हिमालय आहेत, पर्वत आहेत, रांगा आहेत किंवा बेटा आहेत, अशा नामांच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरलं पाहिजे. जसं महासागर असेल द इंडियन ओशन किंवा आपल्याला आपण असं म्हणता येईल द सहारा, वाळवंट असेल. म्हणजे यांच्या आधी सुद्धा द हे आर्टिकल वापरलं पाहिजे, जे जगामध्ये एकमेव आहेत. मग असे देश असू शकतात, पर्वतराजी असू शकतात, बेट असू शकतात किंवा महासागर सुद्धा असू शकतात. यांच्या नावांच्या पुढे सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरता येते. हा झाला नियम सहावा. सातवा झाला. आणखी पुढचा आठवा नियम असा आहे की जर आपल्याला काही लोकांचा उल्लेख म्हणजे समजा द नेहरूज आता वास्तवामध्ये विशेष नामाच्या आधी नियम आहे. विशेष नाम जे आहेत, प्रॉपर नाउन जे आहेत, विशेष नाउन जे आहेत, यांच्या आधी द हे आर्टिकल वापरता येत नाही. परंतु याचा अर्थ असा होतो, जेव्हा आपण एखाद्या आडनावाला अनेक वचनामध्ये बनवतो तेव्हा त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीचा उल्लेख न होता
तो संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख इथे केलेला आहे. म्हणजेच नियम 8 असा आपल्याला सांगतो की जर द गांधीज म्हणजे गांधींचं पूर्ण कुटुंब, एखाद्या कुटुंबाच्या विषयी आपल्याला जर माहिती सांगायची असेल तर त्याच्याविषयी अनेक वचन बनवून आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. द गांधीज, द नेहरूज. 9वा नियम आहे जगातले जे लोक असतील अशा लोकांच्या समूहापुढे सुद्धा आपण वापरू शकतो. द हे आर्टिकल वापरायचं आहे. म्हणजे जसं द इंडियन, द जर्मन किंवा द अमेरिकन. द इंडियन, द जर्मन, द अमेरिकन, द चायनीज, द जापनीज. या म्हणजे विशिष्ट त्या ज्याच्यामध्ये जे लोक राहतात. द इंडियन याचा अर्थ तो भारतात राहणार. द पीपल हु आर लिव्हिंग इन द इंडिया आर कॉल्ड इंडियन. म्हणजे अशा लोकांच्या समोर. अमेरिकन याच्या पुढे आपण वापरू शकतो. या लोकांच्या नावाच्या पुढे सुद्धा आपल्याला ते वापरता येते. हा झाला आपला नियम 9वा. 10वा आहे धार्मिक ग्रंथ असतील, प्रसिद्ध ग्रंथ असतील, यांच्या पुढे सुद्धा आपल्याला द आर्टिकल वापरायचं आहे. जसं द भगवद्गीता, किंवा द बायबल किंवा द कुराण. या प्रकारे सुद्धा धार्मिक ग्रंथांच्या, प्रसिद्ध पुस्तकांच्या नावाच्या पुढे आपल्याला द हे आर्टिकल वापरता येते. इतकंच नाही तर आणखी बँकांची खाती असतील, सरकारी खाती असतील, बँका असतील, सरकारी संघटना असतील, विभाग असतील, दुकानं असतील, यांच्या पुढे सुद्धा द आर्टिकल वापरतात. जसं द रिझर्व्ह बँक, RESERVE रिझर्व्ह बँक, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. किंवा आपल्याला पुढे आणखी असं सांगता येईल द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणजे संस्था असतील, सरकारी बँका असतील, खाते असतील, दुकानं किंवा दुकान असेल, उद्योग असतील, यांच्या पुढे सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली द हे आर्टिकल वापरायचं आहे. हा झाला नियम तुमचा 10वा. 11वा झाला. आणि 12वा नियम काय सांगतो ते बघा. 12व्या नियमामध्ये आपल्याला रेल्वे आहे किंवा जहाजांची नावं आहेत यांच्या पूर्वी, जसं द डेक्कन क्वीन, किंवा आपल्याला सांगता येईल द सिंहगड एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस. म्हणजे रेल्वेच्या नावापुढे किंवा आणखी जहाजांच्या नावापुढे सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. 13वा नियम सांगतो की ते वर्तमानपत्र जे आहेत प्रसिद्ध, द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदुस्तान, अशा याच्या पुढे द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदुस्तान, असे जे प्रसिद्ध वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांच्या नावाच्या पुढे सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. हा झाला 13वा नियम. 14वा नियम काय सांगतो. तारीख असेल, दिनांक असेल, जेव्हा आपण त्याचा उल्लेख विशेष करून क्रमवार संख्येपूर्वी असलेलो, म्हणजे द 25 जानेवारी 1992 असं जर आपल्याला 25 क्रमवार संख्यांच्या तारखांच्या दिनांकाच्या पूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल लिहायला पाहिजे. आणि याच्यानंतर जे युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या नावाच्या पुढे सुद्धा आपल्याला
द हे आर्टिकल लावता येते, पण कोणत्या ठिकाणी लावता येते ते बघा. म्हणजे असं आपल्याला लावता येत नाही. शिवाजी युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, UNIVERSITY, असं आपल्याला याच्यापुढे द आर्टिकल वापरायचं नाही. युनिव्हर्सिटीच्या नावापुढे जर तुम्ही असं स्पष्ट लिहित असाल तर त्याच्यापुढे द हे आर्टिकल लागत नाही. परंतु द असं जर असेल, द युनिव्हर्सिटी, UNIVERSITY, युनिव्हर्सिटी, द ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, तर या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. मात्र पुणे युनिव्हर्सिटी जर लिहायचं असेल तर तिच्या पुणेच्या पुढे द हे आर्टिकल लागणार नाही. हा नियम इथे लक्षात ठेवा. मात्र तुम्हाला अशी रचना करता येते की द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असं लिहिता येईल तुम्हाला, असं म्हणता येईल तुम्हाला. मात्र तुम्हाला पर्टिक्युलर नावाच्या पुढे द हे आर्टिकल वापरता येणार नाही. हा झाला आपला 15वा नियम. आणि शेवटचा 16वा नियम असा सांग कोणता आहे तो पहा. की समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला विशेषणासारखं शब्दसमूहामध्ये उपयोग करायचा असेल, त्या ठिकाणी आपण जसं द सुनर किंवा द बेटर, द बेटर असा उपयोग आपल्याला करता येतो वाक्यामध्ये. अशा प्रकारे द हे डेफिनेट आर्टिकल्स आहे आणि याचा उपयोग आपण विविध ठिकाणी 15-16 नियम आपण आतापर्यंत बघितले. आता आपण असं हे सुद्धा बघू की द हे आर्टिकल कुठे वापरायचं नाही. याचे सुद्धा काही नियम आहेत. याचे जे नियम आहेत त्यातला पहिला नियम हा असा आहे की जे मोजता येणारे जे अनकाउंटेबल जे नाऊन आहेत, जसं वॉटर आहे, लिक्विड युक्त किंवा किलोग्रामने जे मोजतो आपण, त्यांच्या पुढे कधीही पहिला नियम आहे द हे आर्टिकल कुठे वापरायचं नाही. तर पहिला नियम सांगतो आपल्याला वॉटर, ऑइल, म्हणजे वॉटर आहे, वॉटर, ऑइल किंवा शुगर हे जे अनकाउंटेबल नाऊन आहेत, जे मोजता येते 1, 2, 3 संख्येमध्ये, त्यांच्या पुढे कधीही द हे आर्टिकल लागणार नाही किंवा ते वापरायचं नाही. आणखी जसं दुसरा नियम कोणता आहे? वार असेल, महिना असेल, दिवस असेल, ऋतूंची नावं असतील, वाक्यामध्ये यांच्या पुढे सुद्धा द हे आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल जसं टुमारो, TOMORROW, टुमारो इज मंडे. द मंडे नाही म्हणता येणार आपल्याला, याच्या पुढे द लावण्याची गरज नाही. टुमारो इज मंडे म्हणजेच वारांच्या नावाच्या पुढे लावता येत नाही किंवा महिन्यांच्या नावाच्या पुढे लावता येत नाही. जसं डिसेंबर, DECEMBER, डिसेंबर इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. याच्या पुढे द हे आर्टिकल येत नाही, हे चुकीचं आहे. द लिहिणार नाही. डिसेंबर इज द लास्ट मंथ, इथे द वापरलाय. लास्ट डेफिनेट माहिती सांगा, लास्ट मंथ आहे तो शेवटचा याच्याविषयी, म्हणून इथे द वापरलाय. आणि इयरचा वर्षाचा आहे म्हणून इथे द हे आर्टिकल वापरलेलं. मात्र याच्या नावाच्या पुढे द हे डेफिनेट आर्टिकल वापरलेलं नाही. आणखी विशेष नाम आहेत किंवा पुढचं पदार्थवाचक नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, यांच्या पुढे सुद्धा द आर्टिकल लावायचं नाही. जसं राम आहे किंवा गोल्ड आहे किंवा आणखी तुम्हाला म्हणता येईल ऑनेस्टी आहे. तर याच्या पुढे द हे डेफिनेट आर्टिकल लागणार नाही. वाक्यामध्ये याचा उल्लेख जर आपल्याला करायचा असेल, या व्यक्तींचा पदार्थ म्हणजे विशेष नाम आहे, पदार्थवाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे, तर याच्या पुढे द आर्टिकल वापरायचं नाही. हा झाला नियम तिसरा. चौथा नियम काय सांगतो? खेळ असेल, कला असेल किंवा शास्त्र असेल,
यांच्या पुढे सुद्धा द आर्टिकल वापरायचं नाही. जसं आय लाईक इंग्लिश, किंवा आपल्याला असं म्हणता येईल दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आर प्लेइंग द इथे लावण्याची गरज नाही. किंवा विषय असेल बायोलॉजी, आय लाईक बायोलॉजी, ही लाईक्स बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, असे शास्त्र असतील, खेळ असतील, कला असेल, याच्या पुढे आपलं आय लाईक पेंटिंग, द पेंटिंग नाही, आय लाईक पेंटिंग, त्या ठिकाणी द लिहिण्याची गरज नाही. ते लिहिल्यास चुकीचं आहे. हा नियम झाला आपला चौथा. पाचवा नियम काय सांगतो? द कुठे वापरू नका. तर पाचवा नियम सांगतो की अनेक वचनी सामान्य नामाच्या पूर्वी आपण ए आणि एन वापरायचं नाही. अनेक वचनी सामान्य नाम असतील, जसं बॉईज आहे, गर्ल्स आहे, तर याच्या पुढे द लिहिण्याची गरज, ए किंवा एन लिहिण्याची गरज नाही. हा नियम सामान्य नामासाठी आहे. तसंच आणखी काय आहे? सामान्य नाम जर असतील, समजा आता मँगोज, MANGOES, अनेक वचनी नाव आहे. मँगोज आर स्वीट. अनेक वचनी नामाच्या पुढे सुद्धा जेव्हा आपण त्याचा उल्लेख करत असतो, सर्वार्थाने वापरतो, सार्वत्रिक अर्थाने वापरलेला आहे मँगोज आर स्वीट्स, आंबे गोड असतात. तर सार्वत्रिक अर्थाने जेव्हा आपण त्याचा उपयोग वाक्यामध्ये करतो, आपल्याला सांगायचं असते, तेव्हा त्याच्या पुढे द आर्टिकल वापरायची गरज नाही. हा नियम आहे सहावा. सातवा, समजा जेव्हा आपण समूहवाचक नामासाठी एखाद्या शब्दाचा वापर करतो, तेव्हा सुद्धा द हे आर्टिकल वापरत नाही. जसं मॅन इज मॉर्टल. मॉर्टल म्हणजे मरते. मनुष्य जो आहे, मनुष्य जमात जी आहे किंवा मनुष्य प्राणी जो आहे, हा मरते आहे, त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. म्हणून मॅन हा शब्द एका माणसासाठी वापरला नाही, तर देर आर इन्क्लुडिंग इन अ पर्टिक्युलर क्लास ऑफ पीपल. सो इथे आपल्याला द वापरण्याची गरज नाही. हे सुद्धा लक्षात घ्या. किंवा मॅन इज अ SOCIAL सोशल ॲनिमल. माणूस हा समाजप्रिय किंवा समाजशील प्राणी आहे. माणसाच्या साठी वापरलेला शब्द आहे. सगळे मनुष्य समुदायाला त्याच्यासाठी वापरलेला. तेव्हा याच्या पुढे आपल्याला द आर्टिकल वापरता येणार नाही. हा नियम झाला सातवा. आता आठवा नियम काय सांगतो आपल्याला बघा, द आर्टिकल कुठे वापरायचं नाही. तर इथे इमारत आहे, बाग आहे किंवा रस्ते आहेत, यांची विशेष नामाने सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरायचं नाही. जसं महात्मा गांधी रोड, महात्मा गांधी रोड, तर या ठिकाणी द हे आर्टिकल वापरण्याची गरज नाही. रस्ते असतील, इमारती असतील असे, किंवा आणखी बागा असतील, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला हे करता येत नाही. त्याच्यानंतरचा नववा नियम काय सांगतो? वेळेनुसार किंवा काळानुसार वेळेनुसार आपल्या जेवणाचे प्रकार पडतात. जसं डिनर आहे, लंच आहे, मील आहे, याच्या पुढे सुद्धा आपल्याला द आर्टिकल वापरता येणार नाही. किंवा सामान्य जे डिशेस असतात, द फीवर आहे, प्लेग आहे, या डिशेसच्या पुढे सुद्धा आपल्याला द प्लेग असं म्हणता येणार नाही. परंतु जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट माहिती सांगायची असेल, तेव्हा मात्र वाक्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग कसा करतात, त्या ठिकाणी त्याचा उपयोग करता येईल. आणि संबोधन करत असताना जसं दावा नियम काय म्हणतो? फ्रेंड, FRIEND, फ्रेंड, आय लाईक यू. जेव्हा आपण एखाद्याला संबोधून बोलतो, फ्रेंड, आय लाईक यू, अशा वेळेस सुद्धा द वापरण्याची गरज नाही.
किंवा हेल्प मी ब्रदर, हेल्प मी, द ब्रदर म्हणायचे काम नाही, तर BROTHER ब्रदर. तर या ठिकाणी द हे आर्टिकल वापरले जाणार नाही. हा नियम आहे आपला 10वा. आणि याच्यानंतर 11वा नियम आपल्याला काय सांगतो की दोन विशेषण एकाच व्यक्तीच्या बद्दल जर वापरलेले असतील, दोन विशेषण एकाच व्यक्तीच्या बद्दल वापरलेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा द हे आर्टिकल वापरता येणार नाही. याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. उदाहरण बघा, उदाहरण असं आहे की शी इज अ क्लेव्हर अँड ऑनेस्ट गर्ल. बघा, शी इज अ क्लेव्हर अँड ऑनेस्ट गर्ल. आता या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरलेलं नाही. हा अ जो शब्द आहे हा या गर्ल विषयी वापरलेला आहे. म्हणून या विशेषणांच्या बद्दल आपल्याला द हे आर्टिकल वापरता येणार नाही किंवा वापरायचं नाही. तर अशा प्रकारे इथे द हे जे डेफिनेट आर्टिकल आहे, या डेफिनेट आर्टिकलचा आपण अतिशय सविस्तर विस्ताराने त्याचे जवळपास 10 नियम कुठे वापरायचे नाही हे आपण बघितलं. द हे आर्टिकल कुठे वापरायचं ते बघितलं. आणि जवळपास 15 नियम जे होते ते 15 नियम आपण द आर्टिकल कुठे वापरायचं हे बघितलं. हा व्हिडिओ जर तुम्ही निश्चितच लक्षपूर्वक जर बघितला तर तुमचा कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षेमधला कुठलाही प्रश्न चुकणार नाही याची खात्री आहे. म्हणून विद्यार्थी मित्रहो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, आपल्या मित्रांना शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा लागलाय याच्यावरती कॉमेंट्स द्या. आणि इतकंच नाही तर माझं चॅनल जे आहे म्हणजे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.